हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे जनतेची दिशाभूल झालेलं सहन करू शकत नाही। विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक चौकामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर लावून विकास कामाचं भूमिपूजन करण्याचं सोंग त्यांनी केलं। आज एकही काम तिथं पूर्ण झालेलं नाहीये आणि म्हणून आता महानगरपालिकेची निवडणूक समोर तोंडावरती आहे। त्याच्यासाठी पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा जनतेचा कार्यक्रम यांनी चालवलाय, स्टंटबाजी करतायत। आणि ह्याचं प्रमाण हे आहे की मी सिटी इंजिनियरला बोललो, रोड कारकुनला बोललो, झोन प्रमुखाला बोललो, जेईला बोललो आणि सगळ्यांना विचारलं की इथं त्यांना काम करण्याचे आदेश आहेत का किंवा परवानगी आहे का। त्यांनी आम्हाला सांगितलं की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजची इथं काम होत नाही, जोपर्यंत NOC महापालिकेची त्या संदर्भात दिली जात नाही, कुठलंही काम इथं होऊ शकत नाही। मग कशाला दिशाभूल करायची, कशाला तुम्ही वेड्यात काढता लोकांना? म्हणजे फक्त निवडणूक आल्या की फक्त तिथं बॅनर लावायचे, एवढे एवढे कोटी आम्ही दिले असं म्हणायचं आणि वेड्यात काढायचं, हे कशाला सोंग करता? आणि समजा इथं जर रोड आज केला आणि 1 महिन्याभरानंतर ते मोठे पाईप अंडरग्राऊंड ड्रेनेज वाल्याचे जर आले आणि त्यांनी पुन्हा जर रोड खणला, कोणाचे पैसे वाया जाणार आहेत? हे पैसे जनतेचे पैसे आहेत, ह्यांना काही फरक पडत नाही। स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या नावानं 10 वर्ष ती कमान लागली, तिथे अनेक लोक ऍक्सिडेंटनं मरून गेले। 70 लाख रुपये त्या कमानीचे खर्च करून नंतर त्यांनी त्यांचा मूड बदलला, त्यांनी ती कमान पाडून टाकली। ही संस्कृती आहे इथली। इथं आपल्या विभागीय क्रीडा संकुलाला 15 वर्ष लागतात, जिल्हा रुग्णालयाला 10 वर्ष लागतात, इथं नाट्यगृहाला 8 वर्ष लागतात, अजूनही हे काम पूर्णत्वास नाहीये। आणि ह्यांनी भाषण ठोकतात तिथं विधानभवनामध्ये, जसं काही तिथं बसल्यानंतरच आमच्या इथे सगळे कामं मार्गी लागणार आहेत। आणि मुंबईवरून जेव्हा वेळ मिळतो रविवारी इथं लातूर येण्याचा, येतात 10 ठिकाणी उगं काहीतरी सोंग करतात, नौटंकी करतात, तिथं दिशाभूल लोकांची करतात। हे कसं सहन होईल तुम्ही मला सांगा? जनतेला दिशाभूल करण्याचं काम जर ते करत असतील तर भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता शांत बसणार नाही, त्याला चोख असं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। काय म्हटलं? काय नेमका विरोध केलाय? आम्ही त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्यासोबत खरं तर आम्हाला संवाद साधायचा होता, पण आपण पाहिलेलं आहे संवाद तर कधीच होत नाही। कसल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही, कुठल्या विषयावरती स्टेटमेंट आपल्याला मिळत नाही। आपण पाहिलं असेल की जेव्हा विभागीय क्रीडा संकुलाचा विषय चालू होता, एवढा मोठा प्रोजेक्ट जेव्हा लातूरला येणार होता, त्यांनी काय केलं? तिथं दत्तात्रय भरणे साहेबांची भेट घेतली आणि तो मुरुड अकोल्याला कसा हलवायचा ह्याच्या संदर्भात त्यांनी पत्र दिलं। जिल्हा रुग्णालया संदर्भात एक तरी पाठपुरावा झालाय का हो? आज नाट्यगृह 8 वर्ष झालं तिथं बंद आहे, त्याच्या संदर्भात काय? आज सकाळचा दाखला घेऊन ते विधानभवनात भाषण मांडतात की एवढे पाईप फुटलेत, एवढं पाण्याचं पिवळं पाण्याचा प्रश्न वगैरे वगैरे। अहो 15 वर्ष तुम्ही काय झोपला होतात काय? तुमच्या हातामध्ये सगळी सत्ता होती, तुम्ही इथले 15 वर्ष झाले आमदार आहेत आणि आज तुम्ही विधानभवनामध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाषण करता की हे पाणी कुठून आलं, पेपर असा म्हणतोय। तुम्ही काय पेपर वाचले नाहीत का 15 वर्ष या लातूर शहरातले काय अडचणी होत्या ते? आता फक्त स्टंटबाजी करण्याचा जर उपक्रम या ठिकाणचे आमदार करत असतील तर मला वाटतंय फक्त जनतेची ह्याच्यामध्ये दिशाभूल होते, लोकांना वेड्यात काढण्याचं काम करण्यात ह्याचे प्रमाण आहेत। 2014चा तुम्ही जाहीरनामा काढून बघा, 2019चा काढून बघा, 24चा काढून बघा, फक्त स्टंटबाजी करण्याचा कार्यक्रम हे करतात। आमची भूमिका ही आहे की अशा पद्धतीचे अनधिकृत आणि स्टंटबाजी करणारे कार्यक्रम आपण बंद करावे। अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम झाले पाहिजेत। हे काय आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, वाटलं तेव्हा बॅनर लावलं, वाटलं तेव्हा नारळ फोडले, असं प्रशासनाचं अपमान केल्यासारखं आहे, आपल्या प्रक्रियेचा अपमान केल्यासारखं आहे। कुठल्याच शासकीय माणसाला काही माहिती नाही, तुम्ही येता बॅनर लावता, तिथं नारळ फोडता आणि लोकांना वेड्यात काढता। अहो एवढे कामं दोन महिन्यापूर्वी त्यांनी गाव भागामध्ये असेल, प्रभाग क्रमांक 11 मध्ये असेल, त्यांनी भूमिपूजन केले। कुठे आहेत ती कामं आज? फक्त स्टंटबाजीचा कार्यक्रम आहे। हे खपून घेणार आहेत का? पैसे कोणाचे वाया चाललेत? लोकांचे पैसे वाया चाललेत। मग हे आम्ही सहन करणार नाही। आमची फक्त एवढीच मागणी आहे की रीतसर अधिकृतपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे। तुम्ही सन्माननीय आमदार आहात, लोकांचे इथले प्रतिनिधी आहात, तुमचा त्या ठिकाणी दायित्व आहे की आपण पूर्ण प्रशासनाला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम केलं पाहिजे। कोणालाच काही पत्ता नाही, कुठलं काम आहे माहिती नाही, कुठल्या अधिकाऱ्यानं करतायत माहिती नाही, त्यांना कसल्याच पद्धतीचा निरोप नाही। रविवार शोधला, तिथं बॅनर लावलं, स्टेज उभं